नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता पावडर सांडलेले असते आणि त्याच्यामध्ये मंदारचा आणि कावेरीचा जो फोटो असतो तो सुद्धा खाली पडलेला असतो आणि पावडरमध्ये तो सुद्धा खराब झालेला असतो. यश तो फोटो उचलतो आणि इथे फोटो उचलल्यानंतर कावेरी मनामध्ये घाबरलेली असते. तिला असं वाटतं यशने मंदारचा आणि कावेरीचा फोटो एकत्र बघितला की काय. पण प्रेक्षकांनो, इथे यशने जेव्हा फोटो उचललेला असतो तेव्हा मंदारची साईड पूर्णपणे पावडरमध्ये खराब झालेली असते. तेव्हा यश म्हणतो, हा फोटो तर खराब झालाय. तेव्हा कावेरी त्या फोटोकडे बघते तर त्याला पावडर लागलेली असते आणि त्यामुळे मंदारचा चेहरा इथे यशला दिसत नाही. तर इथे यश आणि कावेरी यांचं रूममध्ये बोलणं सुरू असतं. तेव्हा कावेरी म्हणते, द्या तो फोटो इकडे. खराब झालाय ना, तसा इथं फोटो काही कामाचा नाही आहे, तो खराबच झालाय. तेव्हा कावेरी तो फोटो फाडून टाकते. तेव्हा इथे यश म्हणतो की इथे तुमची रूम संपूर्ण खराब झाले, थांबा मी साफ करतो. तेव्हा कावेरी म्हणते, कशाला, माझी रूम आहे ना, मी घेते साफ करून, तुम्ही नका त्रास करून घेऊ. तेव्हा यश म्हणतो, असं कसं, माझी फ्रेंड इतक्या रात्री एकटी एवढं काम करणार आणि मी काय फक्त बघत राहायचं. मी सुद्धा तुमची मदत करतोय, थांबा मी कापड घेऊन येतो, आपण संपूर्ण रूम साफ करून टाकू. त्यानंतर इथे सुलक्षणासुद्धा रात्रीची पाणी घ्यायला आलेली असते. ती किचनमध्ये पुन्हा पाणी घ्यायला जाते आणि किचनमधून आपल्या रूममध्ये जात असताना इथे यश आणि कावेरी दोघेजणं संपूर्ण रूमभर पडलेली पावडर इथे कपड्याने आता पुसून काढत असतात, ती साफ करत असतात. आणि तेव्हा इथे दोघांची एकमेकांना टक्कर लागते. तेव्हा इथे कावेरीचा आवाज होतो. कावेरी म्हणते, माझ्या डोक्याला लागलं. तेव्हा इथे कावेरी ओरडते, तो आवाज मला जातो. पण मला असं वाटतं की कावेरी आणि चिकू दोघेजणं खेळत आहेत, म्हणून इथे मा म्हणते की चिकू पण ना अजून झोपत नाही आहे तो, असं म्हणून मा आपल्या रूममध्ये निघून जातात. तेव्हा इथे प्रेक्षकांनो यश म्हणत असतो, एक मिनिट इकडे या. आणि यश पुन्हा एकदा कावेरीला टक्कर मारतो. तेव्हा कावेरी म्हणते, हे काय केलं तुम्ही. तेव्हा यश म्हणतो, कसं आहे ना, जर आता अशी टक्कर लागली आणि आपण पुन्हा टक्कर मारली नाही तर शिंग येतात असं म्हणतात, म्हणून मी तुम्हाला परत टक्कर मारली आहे. तेव्हा इथे कावेरी म्हणते की रूम तर साफ झाली, पण आता काम करून मला खरंच भूक लागली. तेव्हा यश म्हणतो, हो ना, मला पण भूक लागली. चला आता रात्रीचं भूक लागल्यानंतर काहीतरी खात असताना मला माझ्याबरोबर एक पार्टनरसुद्धा मिळाला. चला आपण दोघेजणं काहीतरी खाऊया. तेव्हा यश आणि कावेरी दोघेजणं किचनमध्ये येतात. तेव्हा किचनमध्ये येण्याच्या आधी यश म्हणतो की मी फ्रेश होऊन येतो. तेव्हा कावेरी म्हणते, हो मी सुद्धा फ्रेश होते. तेव्हा दोघेजणं चेंज करून किचनमध्ये पोचलेले असतात. तेव्हा यश म्हणतो की फ्रीजमध्ये तर खायला असं काहीच नाही आहे. तेव्हा कावेरी म्हणते, हो का, मग मी एक काम करते, माने आहे ना इथे एक चिवडा तयार करून ठेवला आहे, आंबट गोड चिवडा, तो खाऊया का आपण. तेव्हा यश म्हणतो, कावेरी तो चिवडा आहे ना, चहा पीत असताना संध्याकाळी खायला बरा, आत्ताच्या भुकेला आहे ना काहीतरी असं गरमागरम खायची इच्छा झाली. तेव्हा कावेरी म्हणते, गरमागरम, पण आता इथे काय बनवणार. तेव्हा यश म्हणतो, आता ह्या वेळेला बनवायचं म्हटल्यानंतर किचनमध्ये मला एंट्री नाही आहे, त्याच्यामुळे मी माझ्या हाताने नाही बनवू शकत आणि तुमची कुकिंग तर. तेव्हा कावेरी म्हणते, हसा, नाही तुम्ही हसा, मला तर काही बनवताच येत नाही ना, असंच तुम्हाला वाटतं. तेव्हा यश म्हणतो, नाही सॉरी, असं मला म्हणायचं नव्हतं, विद्या बहिणीला बोलू का. तेव्हा कावेरी म्हणते, नाही नको, दिवसभर त्यांची धावपळ असते, त्या झोपल्या असतील ना, त्यांना डिस्टर्ब नको. तेव्हा यश म्हणतो, ठीक आहे, मी आहे ना, मूग डाळ खिचडी, आपल्या इथे एवढे सॅम्पल आहेत, आपण त्याचा वापर करूया. तेव्हा कावेरी म्हणते, ठीक आहे. यश म्हणतो की चला आता गॅस चालू करा आणि एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवा. इथे पाण्याला उकळ आल्यानंतर हे जे पॉकेट आहे ना ते त्याच्यामध्ये असं टाकायचं, त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं आणि मग इथे त्याला चांगला उकळा येऊ द्यायचा. तेव्हा इथे यश म्हणतो की चिमटा. तेव्हा इथे कावेरी यशला चिमटा काढते. यश म्हणतो, मला चिमटा नाही, चिमटा चिमटा हे उलटं करायचं आहे ना. तेव्हा कावेरी चिमटा देते. त्यानंतर यश त्या आता चिमट्याने त्याची विरुद्ध बाजू आता इथे आतमध्ये करत असतो. तर खिचडी दोन्ही बाजूने व्यवस्थित शिजण्यासाठी इथे यश ती दोन्ही बाजूने व्यवस्थित गरम करून घेत असतो. तेव्हा इथे आपलंच प्रोडक्ट त्यांच्यासाठी आता उपयोगी पडलेलं असतं.
इथे यश आणि कावेरी दोघांनाही भूक लागलेली असते, त्यामुळे इथे आता दोघांनी मिळून खिचडी खायचं असं ठरलेलं असतं. पण प्रेक्षकांनो, जेव्हा यश ती खिचडी प्लेटमध्ये काढतो तेव्हा त्या खिचडीचा रंग बदललेला असतो. ती खिचडी खाण्यासारखी नसते. जेव्हा यश म्हणतो की या खिचडीचा रंग कसा काय बदलला आणि तो वास घ्यायला जातो, तर प्रेक्षकांनो ती खिचडी पूर्णपणे खराब झालेली असते. तिचा वास येत असतो. यशच्या लक्षात येतं की काहीतरी गडबड झाली, त्याच्यामध्ये केमिकल मिक्स आहे हे आता यशला कळतं. पण हे सगळं कसं काय शक्य आहे? कुणी केलं असेल हे? तेव्हा कावेरी म्हणते, मग आता काय करायचं? यश म्हणतो की पूर्ण गडबड झाली. तुम्हाला माहिती आहे हे सॅम्पल मी टेस्टिंगसाठी दिलेत, अप्रूव्हलसाठी, आणि त्या आता मी ऑफिसला पाठवूनसुद्धा दिले. यातले सॅम्पल मी पाठवलेत. मग आता हे खराब आहेत तर ते सुद्धा खराबच असणार ना? तेव्हा कावेरी म्हणते, मग आपण एक काम करूया, उद्या सकाळी आपण ऑफिसला जाऊ आणि त्यांना प्रामाणिकपणे सांगू की ते खराब झालेले सॅम्पल आम्ही बाजूला काढले होते, चुकून तुमच्याकडे ते आलेत आणि हे सॅम्पल तुम्ही टेस्टिंगला घ्या. तेव्हा यश म्हणतो, तसं नाही, आता तेच सॅम्पल टेस्टिंगला जाणार. मला तर वाटतं की इतका परिणाम होईल की आपलं फूड लायसन्ससुद्धा रद्द केलं जाईल. तेव्हा कावेरी म्हणते, मग आता काय करायचं? यश म्हणतो, आत्ताच ऑफिसला जावं लागेल आणि ते जे काही सॅम्पल आहेत ना ते बदलावे लागतील. मी जाऊन येतो. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते की मी पण तुमच्याबरोबर येते. यश म्हणतो, नाही नको, तुम्ही माझ्याबरोबर येऊ नका. चिकू आहे ना, त्याच्याकडे कोण बघणार? मी एकटाच जातो. तेव्हा कावेरी म्हणते, माझा मित्र एवढ्या मोठ्या संकटात आहे आणि मी तुम्हाला एकटं जाऊ द्यायचं अजिबात नाही. मी पण तुमच्याबरोबर येते. चिकूला मी विद्या वहिनींकडे देते, त्या काळजी घेतील. तेव्हा यश म्हणतो, बरं ठीक आहे. तेव्हा कावेरी विद्याच्या रूमचा दरवाजा नॉक करते. विद्या म्हणते, कावेरी वहिनी, का हो काय झालं? तेव्हा कावेरी म्हणते, विद्या वहिनी, एक गडबड झाली, मला यश बरोबर जावं लागतंय. तेव्हा घडलेला सगळा प्रकार कावेरी विद्याला सांगते. ती म्हणते की यश एकटे जात आहेत, पण कुणीतरी बरोबर जायला हवं ना, तेवढीच मदत होईल. तुम्ही एक काम करता का? तुम्ही जरा चिकूची काळजी घ्याल, तोपर्यंत मी जाऊन येते. तेव्हा इथे विद्या म्हणते, ठीक आहे, मी चिकूची काळजी घेते. तुम्ही व्यवस्थित जा दोघंजणं आणि काम करूनच परत या हां, काम झालंच पाहिजे. तेव्हा कावेरी म्हणते, हो. तेव्हा इथे विद्याने चिकूची जबाबदारी घेतलेली असते, पण कावेरीला इथे वाईट वाटत असतं. ती चिकूच्या गालावरून इथे डोक्यावरून हात फिरवते प्रेमाने आणि मग तिथून जाते. तिला आपल्या चिकूची खूप जास्त काळजी वाटत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जे सॅम्पल आता बाजूला काढून ठेवलेले असतात ते सॅम्पल आता यश एका बॅगमध्ये भरतो आणि ते घेऊन जात असतो. तर इथे सगळी वाट लावलेली असते ती यमुनाने. तेव्हा तो म्हणत असतो की हे प्रोडक्ट हे आता टेस्टिंगला गेले पाहिजे, हे चांगले प्रोडक्ट आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, तो बॅगमध्ये पटापट ते सगळे भरतो आणि ते घेऊन जात असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, जे खराब झालेले प्रोडक्ट आहेत ते सुद्धा त्याने आता फेकून घेण्यासाठी घेतलेले असतात, कारण ते त्याला फेकून द्यायचे असतात. त्यामुळे प्रेक्षकांनो, यश ते सगळे प्रोडक्ट वेगवेगळ्या पिशवीमध्ये भरून सरळ तिथून आता निघून जातो. त्यानंतर गाडीमध्ये आणून ते प्रोडक्ट त्याने ठेवलेले असतात आणि गाडी ऑफिसजवळ घेतलेली असते. तेव्हा यश म्हणतो, कावेरी, हे तेच ऑफिस आहे ज्या ठिकाणी आपण सॅम्पल टेस्टिंगसाठी दिलेत. तेव्हा आता आतमध्ये कसं जायचं? तेव्हा कावेरी विचार करत असते की आपण दरवाजा तोडून आतमध्ये जाऊया. तेव्हा यश म्हणतो, काय दरवाजा तोडायचा? मी काय तुम्हाला दरोडेखोर वाटतो का? तेव्हा कावेरी म्हणते, मग मी तुम्हाला दरोडेखोर वाटते? तेव्हा यश म्हणतो, मी तसं म्हणालो का? कावेरी म्हणते, तुमच्या म्हणण्याचा अर्थ तोच आहे ना. आता मी म्हणते ना की दरवाजा तोडून जाऊया. सॅम्पल बदलण्याची आयडिया कुणाची होती? तुमची. मग आता ती पूर्ण करायला नको? कावेरी म्हणते, हे बघा, प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं. तेव्हा मी तुम्हाला सांगते की आपण जरी दरवाजा तोडला तरी तो चांगल्या कामासाठीच आपण तोडणार आहोत. त्याच्यामध्ये आपला काही स्वार्थ आहे का? तेव्हा कावेरी म्हणते, चला, आता आपल्याला काम करावंच लागणार आहे, त्यासाठीच तर आपण इथे आलो आहे ना. तेव्हा इथे विचार करायचा नाही कसं करायचं, काय करायचं. तुम्ही चला माझ्याबरोबर, आपण फक्त आतमध्ये कसं जाता येईल त्याचा विचार करूया. यश म्हणतो की कसं जाणार? वॉचमॅन बसलाय ना तिथे. तेव्हा कावेरी म्हणते, तो बसलाय नाही, तो झोपलाय, चला मागून जाऊया. तेव्हा यश आणि कावेरी हळूहळू आता त्या वॉचमनच्या मागून शिरकाव करतात इथे ऑफिसमध्ये आल्यानंतर तो म्हणतो की चला, तो मजला वरती आहे ज्या ठिकाणी सॅम्पल ठेवण्यात आलेत. तेव्हा दोघेजणं खिडकीतून त्या ऑफिसमध्ये आता एंट्री करतात.
दोघेजणं खिडकीतून ऑफिसमध्ये गेलेले असतात आणि तिथे गेल्यानंतर शोधाशोध करत असतात. यश म्हणत असतो की कावेरी, खरं सांगू का, मी आधी असं कधी केलेलं नाही हो, मला या सगळ्याची सवय नाही आहे, मी कसं करणार आहे सगळं. तेव्हा कावेरी म्हणते, हो का, मी तर या सगळ्यात PhD केली आहे. तेव्हा यश म्हणतो, खरंच. तेव्हा कावेरी म्हणते, हो, मी नेहमी अशी ऑफिसमध्ये जाऊन चोरत असते ना सॅम्पल. तेव्हा कावेरी म्हणते, काय बोलताय तुम्ही, आपण पहिल्यांदाच करतोय ना असं काहीतरी, ते पण आपल्या कंपनीच्या भल्यासाठी करतोय. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी म्हणत असते की चला आधी लवकरात लवकर आपल्याला ते सॅम्पल शोधायचं आहे, ते आपण शोधूया, नंतर जे काय बोलायचं आहे ते आपण बोलूया. तेव्हा प्रेक्षकांनो, कावेरी आणि यश दोघेजणं बॉक्सेस काढत असतात. त्याच्यामध्ये त्यांचे सॅम्पलला दिलेले इथे आता फ्रूटचे पॅकेट आहेत का ते चेक करत असतात, पण त्याच्यामध्ये बॉक्समध्ये सापडत नाही. तेव्हा कावेरी कपाटाजवळ जाते, पण तो लॉक असतो. तेव्हा ती आपल्या केसातून एक पिन काढते आणि त्याने ते कपाट उघडते. प्रेक्षकांनो, ह्या पिनने कसं कपाट उघडलं जातं हे त्यांनाच माहिती. पण कावेरी कपाट उघडते, पण त्याच्यामध्येही सॅम्पल नसतात. त्यानंतर बाजूला जे कपाट असतं त्याचा दरवाजा उघडते, तेव्हा त्याच्यामध्ये सॅम्पल असतात. कावेरी म्हणत असते, यश, हे बघा इथे या कपाटामध्ये सॅम्पल आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे कावेरी म्हणते, चला चला लवकर आता आपण जे आणलेत ना ते इथे सॅम्पल द्या आणि हे पिशवीमध्ये टाकून घ्या. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळे जे बॉक्सेस डिस्ट्रॉय झालेले असतात, खराब झालेले असतात, ते तो बाजूला करतो आणि त्या ठिकाणी नवीन चांगले चांगले सॅम्पल ठेवतो, जेणेकरून जेव्हा टेस्टिंग होईल तेव्हा त्यांना अप्रुव्हलच मिळेल आणि आपल्या कंपनीचं नावसुद्धा राहील, असं यशचं आणि कावेरीचं म्हणणं असतं. त्यानंतर जात असताना कावेरीचा चुकून ग्लासला हात लागतो आणि ग्लास खाली पडतो. तेव्हा जे बाहेर वॉचमन बसलेले असतात, जे की झोपलेले असतात, त्यांना जाग येतो आणि ते लगेचच आपली बॅटरी घेऊन बघायला येतात की आवाज कुठून आला, कुणी शिरलं तर नाही ना ऑफिसमध्ये. या काळजीने ते सुद्धा आता आलेले असतात घाईघाईने बघायला. यश म्हणतो, कावेरी, हे काय केलं तुम्ही, तुम्हाला बघून नाही का करता येत. तेव्हा कावेरी म्हणते, सॉरी सॉरी, चुकून हात लागला हो, मी मुद्दामून नाही केलं. तेव्हा यश म्हणतो, आता 1 मिनिट इकडे या, आणि तो हाताला पकडून तिला हळूच आता भिंतीला बाजूला उभं करतो आणि स्वतःसुद्धा तिथे उभा राहतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे वॉचमन आलेले असतात आणि वॉचमन आता काय सगळीकडे कानाकोपरा तर बघणार नाही, इकडे तिकडे बॅटरी मारून बघत असतात कुणी आहे का, तर ग्लास वगैरे उचलून त्या ठिकाणी तसंच ठेवलेलं असतं. तेव्हा इथे यश कावेरी दोघेजणं अगदी एकमेकांकडे बघत तिथेच उभे असतात. वॉचमन गेल्यानंतर यश म्हणतो की चला, वॉचमॅन गेला, आता आपल्याला निघायला हवं. तेव्हा कावेरी म्हणते, हो ना, आता कोणी बघायच्या आधी आपण इथून निघूया. तेव्हा दोघेजणं पुन्हा खिडकीतून बाहेर पडतात, एकमेकांची मदत करत, आणि सरळ आता तिथून जिने वगैरे उतरून ते लोक आपल्या गाडीपर्यंत जाऊन पोहोचतात आणि फायनली गाडीमध्ये जाऊन बसतात. तर प्रेक्षकांनो, अशा रीतीने इथे यश आणि कावेरी यांना बरं झालं रात्रीच्या वेळी भूक लागली आणि इथे यशने त्याच सॅम्पलपासून मूगडाळ खिचडी बनवली. त्याच्यामुळे त्याला कळलं की त्याच्यामध्ये केमिकल मिक्स आहे, जो की यमुनाचा प्लॅन होता आणि तो फ्लॉप झालेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी म्हणत असते, यश, चला कुणीतरी बघायच्या आधी आपण निघूया. तेव्हा यश तिच्याकडेच एकटक बघत असतो. कावेरी म्हणते, यश, काय झालं, आता आपण जायचा सुद्धा मुहूर्त काढायचा आहे का, चला ना आपण निघूया. तेव्हा यश म्हणतो, अजिबात नाही, जोपर्यंत तुम्ही सीट बेल्ट लावत नाही तोपर्यंत आपण निघायचं नाही, तोपर्यंत मुहूर्त निघतच नाही आहे, असंच तुम्ही आता म्हणा. तेव्हा इथे कावेरी म्हणते, यश, अहो मी सीट बेल्ट लावते, पण तुम्ही चला ना. तेव्हा यश म्हणतो, अजिबात नाही, तुम्ही आधी सीट बेल्ट लावा, तेव्हाच आपण निघूया. कावेरी म्हणते, अहो तो लावण्याचा प्रयत्न करते, पण तो अडकलाय, तो लागतच नाही आहे. तेव्हा यश म्हणतो, थांबा, मी तुम्हाला सीट बेल्ट लावायला मदत करतो, तो आपल्या सेफ्टीसाठी आहे आणि त्यामुळे तो लावायचाच, असं यश आता म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे कावेरी यशच्या डोळ्यांवरती आपला हात ठेवते आणि ती म्हणते, यश, तुम्ही डोळे बंद करा आणि तुम्ही आठवा की तुम्हाला डोळे बंद केल्यानंतर नजरेसमोर कोण येतं आणि तुमच्यासमोर जी व्यक्ती येते तिच्यावरती तुम्ही जीवापाड प्रेम करता. तुम्ही त्या व्यक्तीवरती इतकं प्रेम करता की तुम्ही तिच्यासाठी वाटेल ते करायला तयार व्हाल. तुम्हाला माहिती आहे ही गोष्ट. तेव्हा इथे कावेरी जे काही बोलते सगळं खरं असतं. यशच्या समोर कावेरीच येते, कारण कावेरीवरती त्याचं जीवापाड प्रेम आहे, त्याला कावेरी
खूप जास्त आवडते. तेव्हा इथे यश हसत असतो. तेव्हा कावेरी म्हणत असते की यश धर्माधिकारी तुम्ही प्रेमात पडलायत. यश तू प्रेमात पडलायस असं ती आता जोर जोरात म्हणत असते. आणि तेव्हा इथे कावेरी यशला जाऊन आता मिठी मारते. तेव्हा इथे यश म्हणतो की बरोबर बोलतेस तू कावेरी, मी तुझ्या प्रेमात पडलोय.